ना ना कशामुळे झालं नेमकं हे असं? मी बोलले असते पण माझं बाई तोंड दिसेल. अरे नाही बोललीस तरी तू आणत दिसणारच आहे. त्या मानेच्या वर काय टरबूज ठेवलाय का काय? दिसतंय की आम्हाला? या आता बाहेरचे येत आहेत ते पण आम्हाला बोलतायत. बाहेरचे कोण ग? कोण बाहेरचे? बाहेरचा का ह्यो भाऊ आहे ना माझा. ह्याला वाटेल तेव्हाच घरी. तुला काय करायचंय का? नुसतं येतो पण परत जात नाही. अरे बस ना गप ना कशाला तू. बोलतात तू त्या? गप ना तू काय बोलत होती ते बोल. काय बोलणार होती तू? मी म्हणणार होते की हिचा बघण्याचा कार्यक्रम झाल्यापासून हे समजा व्हायला लागलंय बघा. हे आपलं नाणे असं करते येड्यावानी. आता येडावानी करते आणि आधी काय नासामध्ये सायंटिस्ट होता का ह्यो? भया नुसतं बघायचा कार्यक्रम झालाय तर एवढी बोलते. पुढे काय वाढून ठेवलंय बघा बाई. काय नाही वाढून ठेवलं न काय नाही. सुनाला मुठीत ठेवायची धमक सासूत असायला पाहिजे. हा आणि मी खमकी होते का नाही म्हणून तुमच्या दोघांचा संसार चालला. नाहीतर हे बघा बायकोचं बैल. गपची बसा आपापल्या टिमक्यानं गावात त्याला काय झालं ते पहा पहिले. मला तर वाटतं बाई नाण्यावर ना कुणीतरी करणी केली असेल. नजर लागली कुणाची तरी बाई त्याला. अरे ह्याला कोणाची कशी नजर लागल? नजर लागायला त्याच्याकडे कोणी पाहिलं तर पाहिजे का नाही? नाही तर काय त्याचा नुसता फोटो काढला तरी कॅमेरा हँग होतोय. याला कोणाची नजर लागते? मला तर असं वाटतंय बाई ही घरात आल्यापासूनच समजा व्हायला लागले. अजून बी येळ गेली नाहीये. माझ्या गावाकडची वंदी आहे ना तिचा विचार करा. गप ना तू. तुझं काय चाललं? वंदी 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 मंदी मंदी बोललो का? बस तू. नाहीतर काय माहित आहे ती वंदी. तिला सासमकरच्या लग्नात बघितलं होतं ना. अगं बया ती होय म्हणजे नाकाच्या नावाखाली डोळ्याखाली दोन भोक आहे ती फक्त. डोळ्यातलं पाणी आलं तर डायरेक्ट नाकात घुसत. नाहीये ना तेच बरे. ज्यांना नाक आहे ना ते लोक नको तिथं खूप असतात. म्हणजे काय म्हणले की नाक खूप असते का? बाकी कुठे म्हणजे काय जरा म्हणून सिनेमाला जायला म्हणलं की ह्यांचं तिकीट काढा. बागेत जायचं म्हणलं की ह्यांना घेऊन चला. जरा म्हणून ते एकांत नाही बाईचा. मग तुमच्या ध्यान ठेवाय नको का कोणतरी? अगं आहे पण सतत तू सोबत असते का? एकांत कधी मिळावा आम्हाला? आम्ही आमचा टायमिंग साधून कस तरी एक जन्माला घातले. बस परवीन तू. मी काय म्हणते आजी सासूबाई तुम्ही ना नका कुणाला नाव ठेवत जाऊ. हा म्हणजे मी नाव ठेवत्या का? मी नाव ठेवत्या का? अगं, नाही ग तू नाव ठेवलं म्हणजे झुरळानं ढेकणाला नाव ठेवण्यासारखं नाही का? तुम्ही पण मला जिंकून म्हणताय. नवरा म्हणून काय आहे का? माझी बाजू घेताय का? बघा काय काय बोललो बघ. मी मराठी झी मराठी